या ठिकाणी असलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, MCH अस्तित्व हा आपला इथला ग्रुप आहे ना. मला काल अचानक फोन केला त्यांनी आणि आज कुठला डे आहे कॉलेजमधला? ट्रॅडिशनल डेच्या निमित्ताने ठेवलेला हा कार्यक्रम. तुमचे सर, आम्ही गप्पा मारत होतो, अतिशय चांगले सर तुम्हाला लाभलेत. त्यांना फेटा बांधत होते मी, ते नको नको म्हणतात. मी मनातल्या मनात म्हटलं, सर कॉलेजची मुलं शिक्षकांना फेटा बांधतात, असा एकच डे असतो म्हटलं, तुम्ही बांधून घ्या पहिलं. आणि ते गेले. पण जरा 2 वर्षांनंतर हे सगळे डेज वगैरे चालू झालेत. बरं वाटतंय ना? इतका आनंद वेगवेगळ्या कॉलेजला. मला माझ्या कॉलेजच्या दिवसाची आठवण झाली. त्यामुळे मी SP कॉलेजला असताना मी 4 वर्ष GR होतो. मी त्यांना म्हटलं, आम्ही सगळे डे वगैरे करायचो त्या ठिकाणी. पण हे कोरोनाचं वगैरे सावट आता बाजूला जाऊन पुन्हा आपलं जे नेहमीचं सर्वसामान्य आयुष्य आपण जगत होतो, ती समाजाची एक घडी होती, ती आता पुन्हा व्यवस्थित चालू झालेली आहे. आणि 2 वर्षानंतर जवळजवळ ही शाळा, कॉलेज, महाविद्यालय यांची प्रांगणं पुन्हा भरलेली आहे. विद्यार्थ्यांशिवाय शिक्षकांनाही करमत नाही आणि शिक्षक दिसले नाहीत तर विद्यार्थ्यांनाही करमत नाही. हे त्रिवार सत्य आहे. आणि हे आज ट्रॅडिशनल डेच्या निमित्तानं तुमचा वाडिया कॉलेजचा हा जो ग्रुप आहे, या ग्रुपने आयोजित केलेला हा शिवचरित्राचा कार्यक्रम आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुमचे सगळ्यांचे आभार मानतो की चांगला कार्यक्रम काहीतरी तुम्ही ट्रॅडिशनल डेच्या निमित्तानं या ठिकाणी केलात. ह्या आयोजकांचं किंवा हे जे कष्ट करणारे सगळी मुलं आहेत यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. शिवाजी महाराजांवर मला बोलायचंय. आणि काल नको मी खरं तर आज जाणार होतो साताऱ्याला. मगाशी आपला विषय झाला, तिथं आमचं एका सिनेमाचं शूट राहिलं होतं त्या ठिकाणी. पण मला त्यांनी फोन केला आणि म्हटलं, दादा असं असं आहे, शिवाजी महाराजांवर बोलायचंय तर तुम्ही या. ठीक आहे म्हटलं, आपण एक दिवस नंतर जाऊ. पण कॉलेज म्हटलं की तुम्हाला मी कायम सांगतो, एक मोठा भाऊ म्हणून मी तुमच्यापेक्षा सिनियर आहे. कॉलेजची किंमत ही कॉलेजच्या शेवटच्या दिवसापर्यंत कुणालाही कळत नाही. पण एकदा कॉलेजचे आपण आजीचे माजी विद्यार्थी झालो की त्याच्यानंतर रोज कॉलेजला जाणं होत नाही. कॉलेजचं आपण जे जे काय काय मिस करतो. आता हे 2 वर्ष तुम्ही काय यातना भोगल्या मनातल्या मनात, ऑनलाईन वगैरे जे सगळं झालं ते तुमचं तुम्हाला माहिती आहे. पण कॉलेज हा प्रत्येक तरुणाच्या आणि तरुणीच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. आणि कॉलेज आहे म्हणून म्हटलं आपण जावं. मी इथं आलो वेळेत. ही सगळी धडपड बघत होतं. मला त्यांनी येऊन सांगितलं, दादा थोडा वेळ लागेल. म्हटलं काय काळजी करू नको, मी हेच केलंय 8 वर्ष, तेव्हा मला या सगळ्याची जाण आहे. इथे आल्या आल्या माईकनी ज्या तुताऱ्या वाजवल्या आत्ता, तेवढ्या प्रत्यक्षात तुतारीवाल्यांनी कधी वाजवल्या नव्हत्या. इतके वेगवेगळे आवाज त्यांनी काढले. मला आता वाटलं होतं की मला विदाऊट माईक बोलावं लागणार आहे, मला सवय आहे या गोष्टीची. पण असो, एकंदरीत सर मी हे का बोललो, मला थेट शिवाजी महाराजांवर बोलता येतं. भरपूर ठिकाणी 2500 व्याख्यानं झालीत माझ्या देशात. डायरेक्ट विषय चालू करू शकतो. पण बरं वाटलं, पुन्हा तो फळा बघितला, पुन्हा ते बेंच पाहिले, पुन्हा सगळे विद्यार्थी पाहिले. नाहीतर ते भकास सगळं झालं होतं. शहर, गावं, राज्य. आम्ही त्यावेळी काम करत होतो. सर कॉलेज बघितली ना, मी इथनंही गेलोय वाडिया कॉलेजच्या इथनं
की केशवनगर मुंडव्याला जायला इथनं रस्ता आहे, तर तिथले काही पेशंट आम्ही न्यायचो. कॉलेजच्या भिंती अशा बघून इतकं वाईट वाटायचं, रिकाम्या भिंती किंवा हे सगळं प्रांगण. पण हे सगळं भरलं, पुन्हा डेज भरले. आपण नवी भरारी पुन्हा सारेजण घेऊया. आणि मी कायम सांगतो, आत्ताच्या 19 फेब्रुवारीला माझी मुलाखत होती TV9ला, त्यावेळी सुद्धा मी हेच वाक्य बोललो की ह्या सगळ्या संकटातनं, देशावर आलेलं आर्थिक संकट असेल किंवा आपल्या सर्वांवर आलेलं आरोग्याचं संकट असेल, या सगळ्यातनं पुन्हा एकदा उभारी घ्यायचं, पुन्हा एकदा बळ घ्यायचं, सामर्थ्य तुमच्या माझ्या मनगटात, मनात, मेंदूत बसावं, वसावं आणि राहावं असं जर वाटत असेल तर त्याच्यासाठी कुठली म्हणजे तुम्ही मला काल म्हटलात की मोटिवेशनल स्पीच झालं पाहिजे वगैरे, पण मी तर कायम सांगतो आम्ही स्पीच करणारे वगैरे ही सगळी गोष्ट बाजूला ठेवू, याच्यासाठी कुठल्याही मोटिवेशनल स्पीचची गरज नसते. आयुष्यात उभारी घ्यायची तर तुमच्या माझ्या मातीला एक छत्रपती शिवाजीराजा या देशाला दिलेला आहे. त्या शिवाजीराजाच्याकडे जर पाहिलं आणि त्याच्या 50 वर्षाच्या आयुष्यातल्या कुठलाही एक दिवस डोळ्यासमोर आणला तरी अशा पद्धतीचं बळ मनगटामध्ये येतं की पुन्हा कुठलंही संकट आपल्याला हरवू शकत नाही, इतकी ताकद छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये आहे, लक्षात ठेवा. आणि आम्ही ते वाक्य कायम बोललो की लॉकडाऊन म्हणजे काय. आपण लॉकडाऊन मध्ये तर होतो सगळेजण. छत्रपती पावनखिंड चित्रपट आला, पाहिला का? शेर शिवराज हे आता आहे, मुलं जातील येतील. आमचा हंबीरराव 27 मेला येतोय. हंबीररावचं लिखाण मी आणि तरडेंनी केलंय, दोघांनी, असा विषय. तर ते मी कायम सांगतो, तुम्ही पावनखिंड पाहिला. छत्रपती शिवाजी महाराजांना 1659 आणि 60 साली पन्हाळगडला पडलेला सिद्धी जोहरचा वेढा म्हणजे त्यावेळेचं लॉकडाऊन होतं, लक्षात ठेवा. कुठेही जाता येत नव्हतं. पुरंदरचा तह हे त्यांच्या आयुष्यात आलेलं लॉकडाऊन आहे. पण महाराजांनी अतिशय संयमानं या सगळ्यावरती मात केली आणि त्याच्यानंतर राजकार्य धुरंधर छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला बघायला मिळाले. शांतता वेगळी आणि संयम वेगळा, या दोन शब्दात फार फरक आहे. मी काय म्हटलं, शिवाजी महाराजांनी संयम बाळगला. तुमची माझी जी पिढी आहे ही एका विचित्र अवस्थेत आत्ता अडकलेली आहे. 2 वर्षाचा एक अतिशय वेगळा फटका, आर्थिक पासून सामाजिक पर्यंत सगळ्या बाबतीत तुमच्या माझ्या देशाला बसलाय. हे आपण नाकारू शकतो का? तुम्ही याचे परिणाम भोगलेले आहेत, घरच्यांनी भोगलेले. ज्यावेळी कमवता स्त्री आणि कमवती स्त्री आणि कमवता पुरुष घरी बसतो, विद्यार्थी घरी बसतात, त्यावेळी एका ठराविक कालावधीनंतर हे लॉकडाऊन नको नकोसं व्हायला झालेलं होतं. त्याच्यामध्ये जो आपण संयम बाळगला, तो संयम छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरच्या तहाच्या वेळी बाळगलेला संयम आणि शांतता, या 2 शब्दात फरक आहे. मी मगाशी बोललो, हे तुम्ही लक्षात ठेवा. 2 वेगवेगळे शब्द आहेत. राहायचं असतं शांतच, पण संयम मला बुद्धीची जोड असते, पेशन्स ज्याला आपण म्हणतो. आणि म्हणजे इथं 2 शब्दात फार फरक आहे. इथं करडे लिहिलंय आणि तिकडं करडे लिहिलंय. मी आल्या तेच पाहिलं पहिल्यांदा. जरी 4 डोळे दिलेले असते तरी मला बऱ्याच ठिकाणचं दिसतं काय 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 काय. तर एकाच आडनावाचं असं ते झालंय. हे ठीक आहे, माझे प्रवीण तरडे मित्र आहेत, पण आम्ही चांगले मित्र असतो तरी एका ठिकाणी कार्यक्रमात माझं नाव सौरभ महेश तरडे असं लिहून ठेवलं होतं. ह्याच्यापेक्षा तरी हे चांगलं आहे. आणि ही काय मुलांची चूक नाही, पण ते संयम आणि शांतता याच्यामध्ये ते आलं म्हणून मी म्हटलं इथं करडे आणि तिकडं करडे असं झालंय. तर संयम महत्वाचा. आणि हा संयम छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आपल्याला शिकवला. मी तुम्हाला 3 गोष्टी सांगतो शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले, 3 प्रसंग सांगतो. तुम्ही बघा, तुम्ही म्हणाल सौरभजींना बोलवलंय आणि लढाया युद्ध वगैरे सांगायचं सोडून हे असं सांगतायत, पण लढाया युद्ध हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आक्रमणाचा, त्यांचा जो ॲग्रेसिव्हपणा आहे, ॲग्रेसिव्हनेस त्यांचा जो आहे त्याचा पार्ट आहे. आणि यूट्यूबला असेल, फेसबुकला असेल, माझी अनेक भाषणं त्याच्यावर आहेत. पण आजच्या काळात तुम्हाला आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांकडनं काय शिकायचंय हे अतिशय महत्वाचं आहे. आत्ता जो चित्रपट आलाय शेर शिवराज आहे, तो अफजल खान वधावरती आहे. मी कायम सांगतो की अफजल खानाचा वध करून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा कोथळा जो बाहेर काढला, तो कोथळा बाहेर काढायला केवळ 11 सेकंद लागले होते. 11 ते 12. हातात वागणं पोटात शिरलं सांगायला 5-6 सेकंद लागतात. पण त्याच्या आधी मागचे 3 महिने छत्रपती शिवाजी महाराजांनी जो संयम ठेवला होता, तो संयम इतका होता, ते जे प्लॅनिंग होतं, ती जी योजना होती ती इतकी होती
महत्वाची की ते आपण जर अभ्यास केला ना तर आपल्याला आयुष्याला एक वेगळं वळण मिळतं. आम्ही दोघं आता बोलत होतो त्यावेळी सरांचं गाव कराड आहे. कराड ही बॉर्डर होती स्वराज्याची आणि आदिलशाहीची त्यावेळेची. त्यामुळे सातत्यानं जर आक्रमण आली तर कराडच्या आसपास मधल्या सैन्य पुढे शिरायचं त्या गावांमधनं मी अनेक उदाहरणं देऊ शकतो. अफजल खान त्याच बाजूनी पलीकडनं आलेला आहे, त्या इस्लामपुराच्या वगैरे बाजूनी तुळजापूर वगैरे करून सगळं. एव्हाना 1687 साली सरसेनापती हंबीररावांचं युद्ध ज्याच्याबरोबर झालं तो सर्जा खान सुद्धा त्याच मार्गे तिकडनं आलेला आहे. अनेक आक्रमणं या कराडच्या इथनं झाली. तर ते उदाहरण कशावर ना, अफजल खान ज्यावेळी निघाला त्यावेळी त्याने पहिला घाला घातला तुळजापुरावर, बरोबर ना. तुळजापूरची भवानी माता त्याने फोडली आणि भवानी माता फोडल्यानंतर पंढरपूर त्यांनी वाटवलं. मी वारकरी आहे, पंढरपूर म्हटल्यावर पंढरपूर या 5 अक्षरावर मी 6 दिवस इथं सप्ताह घेतल्यासारखं बोलू शकतो. पण हे जे प्रचंड जिव्हाळ्याचे आणि प्रेमाचे विषय, प्रेम म्हणजे कॉलेजचं आपलं प्रेम मला वेगळं, ते प्रेम म्हणजे आध्यात्मिक प्रेम आहे. नाही सर, ते प्रेमही महत्वाचं आहे ना. मी तुम्हाला आल्याला बोललो, वाडिया कॉलेजशी माझं एक वेगळं नातं आहे. मी 2011 साली यायचो, माझी मैत्रीण होती वाडिया कॉलेजला, पण तिचीच ॲडमिशन मी नंतर माझ्या कॉलेजला करून घेतली आणि मागच्या महिन्यात आमचं लग्न झालंय सर. तर ते सक्सेस लव्ह स्टोरी अशी काय वेगळी तिकडे यायचो मी. त्यांना आल्याला विचारून घेतले ते वर्ग कुठे आहेत वगैरे, कारण मी जवळजवळ 10 वर्षांनी आलो वाडिया कॉलेजला. पण हे जे अध्यात्माचे वगैरे विषय आहेत आपल्या जिव्हाळ्याचे, हे तुळजापूर फोडून पंढरपूर फोडून अफजल खान आला. महाराजांना वाटलं नसेल का भवानी उपसावी जावं, पण महाराजांनी संयम ठेवला. ज्या क्षणी तुळजापूरच्या भवानी मातेवरती घाव पडला, आमच्या नाथ महाराजांनी फार सुंदर वर्णन केलंय. अनादी अंबिका भगवती, अनादी अंबिका भगवती, बोध परडी घेऊन हाती पोत, ज्ञानाचा पाजळती, उद उद भक्त नाचती, गोंधळा येई हो जगदंबे, गोंधळा येई हो जगदंबे. तिच्या पुढ्यात नवरात्रात समळेवरती काळी दुमदुमतात, कवड्याच्या माळा नाचवत नाचवत हजारो गोंधळ सादर करतात. महाराष्ट्रात जिला वर्णाचा आणि पूर्णाचा नैवेद्य दाखवल्याशिवाय नवरात्रात कुणी घास खात नाही, ती 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेली माता जगदंबा, तिच्यावरती अफजल खानानं घडाचा घाव घातला. ही बातमी राजगडावरती आली. महाराज उसळले, आऊसाहेबांच्या डोळ्यातनं पाण्याच्या धारा लागल्या, पण दोघांनी स्वतःला आवरलं. महाराज म्हटले, थांबा, आपण याच्यावर उपाय करू. हा संयम आहे, ही शांती नाहीये. महाराज त्यावेळी काय करत होते, इकडे अफजल खानाचं हे चाललंय, मनगट शिवशिवतय, मनामध्ये आग धुमसतीये, हृदय असं तडफडतंय अफजल खानाचा नाश करण्यासाठी. पण महाराज ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन त्यावेळी या 12 मावळातली माणसं जमवत आहे की मला कोण उपयोगी पडेल अफजल खानाच्या विरुद्ध लढायला. कारण आदिलशाने, मी कायम सांगतो, ह्या ज्या घडामोडी आहेत ना, ही महाराजांची हुशारी आहे, ही बुद्धिमत्ता आहे, ही लक्षात घेतली पाहिजे. अफजल खान निघाल्यानंतर आदिलशाने एक पत्र काढलं आणि ते पत्र या 12 मावळातल्या देशमुखांना पाठवलं, ज्यांच्याकडे फौजा होत्या, जे तगडे होते, जे ताकदवान होते, की तुम्ही अफजल खानाला जाऊन मिळा, आम्ही शिवाजीचा घरदार नष्ट करणार आहे. तर अनेक जण घाबरले. अशा परिस्थितीत ही मंडळी जर आपल्याला सोडून गेली तर स्वराज्य वगैरे विसरून जायचं बरं का. ही अशी परिस्थिती त्यावेळी निर्माण झालेली होती. शिवाजी महाराज तातडीने तलवार काढून अफजल खानावर चालून न जाता राजगडच्या पायथ्याला 12 मावळातली मातब्बर सरदार मंडळी एकत्र करत होते. त्यांच्या मनावर आघात झाला नव्हता का? झाला होता, पण वाट पाहत होते. त्यांनी स्टेटसला, बऱ्याच जणांच्या इंस्टाग्राम रील्सला वगैरे एक वाक्य असतं, तो बिबट्या दाखवला जातो आणि तो झेप घेतो आणि ते लिहितात, बिबट्या 2 पावलं मागे येतो, तो झेप घेण्यासाठी येतो वगैरे, नाही का. तर ते त्या पद्धतीने महाराज हे थांबलेत ना, ही झेप घ्यायला थांबले. आणि मग अफजल खानाला त्याला जावळीच्या जंगलात त्या ठिकाणी आणलं. हे काय आणलं, कसं आणलं, त्याच्यासाठी चित्रपट बघालच तुम्ही, वाचाल, अभ्यास कराल. पण त्याला तिथे आणल्यानंतर 10 नोव्हेंबर 1659 आणि तिथीनुसार जर सांगायचं झालं तर मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी गुरुवार होता त्या दिवशी. या दिवशी त्यांची आणि महाराजांची भेट झाली आणि भेटीमध्ये अफजल खानाचा कोथळा छत्रपती शिवाजी महाराजांनी बाहेर काढला आणि खान संपवला. खानाची 35,000 सेना जावळीच्या जंगलामध्ये महाराजांनी संपवून टाकली आणि एक प्रचंड मोठा विजय मिळाला. मी जर कथा सांगायला आलो असतो आणि लहान मुलं इथं असती तर मी ती गोष्ट माझ्या पद्धतीने रंगवून सांगितली असती,
पण तुम्ही सगळे माझ्या वयाचे आहात तसं पाहिलं तर 1-2 वर्षांनी लहान असाल. आपल्याला यातनं शिकण्यासारखं काय, इतिहास आपण ऐकत आलोय, आपण इतिहासातनं काय घ्यायचंय आत्ताच्या काळात. मी कायम सांगतो की युद्ध हे सांगण्यासारखं असलं तरी युद्धाचे परिणाम हे ऐकण्यासारखे आहेत. महाराजांनी अफजल खानाच्या 35,000 फौजेचा नाश केला, संयम ठेवला, यशस्वी योजना केली, प्लॅनिंग केलं. आज किती साल चालू आहे? 2022, बरोबर ना? मी NDA मध्ये व्याख्यानं केलेली आहे, देशाच्या राष्ट्रीय छात्र प्रबोधिनीमध्ये. 512 ॲम्युनेशन फॅक्टरी आहे, ॲम्युनेशन फॅक्टरीमध्ये मी व्याख्यान केलेली आहे. देशाच्या सैन्य दलाच्या HEMRL म्हणून संस्था आहे जिथे अणु शस्त्र बनतात इथे, बरोबर ना? तिथं मी बोललेलो आहे 5 ते 6 वर्ष. मी तुम्हाला या युद्धाचा परिणाम सांगतो. ते नाही का हल्ली मेमेजमध्ये येतं बिफोर अँड आफ्टर असे 2 भाग केले जातात. तर बिफोर अफजल खान परिस्थिती मी तुम्हाला सांगितली आहे आणि आफ्टर सांगतो. 2022 सालात चालू आहे. मी अनेक तज्ज्ञांना विचारलं, मी अनेक लेफ्टनंट कमांडंटला विचारलं, मी अनेक अधिकाऱ्यांना विचारलं आणि मी स्वतः जाऊन पाहिलं. आज सुद्धा भारतीय सैन्यामध्ये डोंगरातल्या लढाया ज्या शिकवल्या जातात त्याच्यामध्ये सगळ्यात वरच्या क्रमांकाला प्राधान्याने प्रतापगडचा रणसंग्राम सांगितला जातो. आज 2022 साल झालं तरी ही छत्रपती शिवाजी महाराजांनी करून ठेवलेला इतिहास जो भविष्य काळात आणि वर्तमान काळातही देशाला उपयोगी पडतो. काय योजना आहे? केवळ महाराज अफजल खानाला मारण्यासाठी वाघनख घेऊन गेले आणि बिचवा घेऊन गेले ही योजना नाहीये. मी अफजल खानाला मारीन, अफजल खाना जर माझ्या हातनं सुटला तर वरनं एक तोफेचा गोळाही शामियानेवर येऊ शकतो. पण मला केवळ अफजल खान नाही मारायचा, मला या देशावरती, राष्ट्रावरती, समाजावरती चालून आलेले त्याचे 35,000 आक्रमक माणसं जी आहेत, आक्रमण करणारी, तीही मारायची. म्हणून आदल्या रात्री महाराजांनी त्या प्रतापगडच्या आसपास असलेले सगळे घाट बंद करून टाकले. या योजना आहेत. बारमाची बंद केली. बंद केली म्हणजे काय केलं? स्वतःचं सैन्य आदल्या रात्री पाठवून ठेवलं तिकडे. रणतोंडीचा घाट आहे तिथं, रणतोंडीच्या घाटात सैन्य लपवलं, पसरणीच्या घाटामध्ये सैन्य लपवलं. म्हणजे काय? माझ्या देशावर, माझ्या समाजावर, माझ्या राज्यावर जर का कोणी आक्रमक आला, कोणी शत्रू आला तर त्याला केवळ मी हातगायच्या लढाईत मारेन असं नाही, त्याचं समूळ उच्चाटन मी करून टाकीन. ही जी छत्रपती शिवाजी महाराजांची एक वृत्ती आहे की तू फोड आज भवानी माता, पण काही कालावधीनंतर तुझाही नाश मी असाच करणार आहे. आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची असते योजना, प्लॅनिंग, पेपरवर्क ज्याला आपण म्हणतो किंवा टेबल वर्क जे केलं जातं, हे प्लॅनिंग अतिशय महत्त्वाचं होतं आणि ते शिवाजी महाराजांचं अतिशय जबरदस्त होतं. ते यशस्वी ठरलं. म्हणून अफजल खानाच्या लढाईमध्ये महाराजांना मोठा विजय मिळाला. हेच जर छत्रपती शिवाजी महाराज भवानी माता फुटली किंवा पंढरपूर बाटलं, महाराजांच्या मेहुण्याला वाटवलं होतं निंबाळकरांना. अफजल खानाने निंबाळकरांना धरलं आणि त्यांचं धर्मपरिवर्तन केलं. घरातल्या माणसाचं धर्मपरिवर्तन झाल्यानंतर सुद्धा शिवाजी महाराज एका वेगळ्या जोशमध्ये बाहेर पडले नाही. त्यांनी योजना केल्या. ह्या योजना, हा अभ्यास, खानाचं सैन्य गाफील कसं राहील, स्वतः अफजल खान कसा बेसावध राहील, हे जे पूर्ण योजना आहेत ना, या योजना आजच्या काळात आपल्याला करता आल्या पाहिजे. मग आपल्यावर कोण अफजल खान चालून येणारे वगैरे असं नाहीये. आपल्यावर आलेला शत्रू म्हणजे आपल्यावर आलेली संकट आहेत. मग ते आर्थिक असेल, सामाजिक असेल, कुठल्याही पद्धतीचं असेल, त्याच्यावर मात करताना कशा पद्धतीनं नियोजन करायचं, कशा पद्धतीनं त्याची योजना आखायची, त्यातनं बाहेर कसं पडता येईल. आपल्या जर का नुकसान झालं तर त्याला पर्याय काय उभा आहे. मी कायम वंदन करतो शिवाजी महाराजांना. त्यावेळी माझ्या मनात एक विचार येतो की काय पद्धतीचा हा राजा आहे. शिवाजी महाराज प्रतापगडच्या पायऱ्या उतरताना काय सांगून उतरले माहितीये तुम्हाला? महाराज त्या ठिकाणी असं सांगितलंय, आमचे काही बरे वाईट झाले तर संभाजीच गादीवर बसवा आणि नेताजी पालकरांच्या आज्ञेखाली स्वराज्याचे काम चालू ठेवा. असा कुठला माणूस म्हणेल आजच्या काळात की मी जर मेलो तरी माझा हा प्रोजेक्ट पूर्ण झाला पाहिजे जो देशाच्या हिताचा आहे. हेच आहे ना याचा मतितार्थ की मी मेलो. संभाजी किती वर्षाचा आहे? 1659 ची गोष्ट आहे, म्हणजे 2.5 वर्षाचा लेकरू आहे. आणि 2.5 वर्षाच्या मुलाला गादीवर बसवा आणि जो जाणता नेताजी आहे त्याच्या आज्ञेखाली स्वराज्याचं काम मात्र थांबवू नका, मी मेलो तरी चालेल. हे शिवाजीराजांचे शब्द आहेत स्वतःचे, हे लिखित शब्द आहेत.
हे इतिहासात उतरलेले शब्द आहेत, यात काही वेगळं नाहीये किंवा यात काही मी मनाचं सांगत नाहीये. खरं महाराष्ट्र का जगला, महाराष्ट्र का जिवंत राहिला, महाराष्ट्राची संस्कृती, तुम्ही आम्ही आज हे फेटे बांधून ही पूजा अर्चा करतो, सगळे सण समारंभ करतो, याचं मूळ या वाक्यात आहे. लक्षात ठेवा की मी मेलो तरी माझं काम थांबता कामा नये, माझं स्वराज्य अडता कामा नये. म्हणजे आजच्या जर 21व्या शतकाच्या भाषेत सांगायचं झालं तर समजा एखादा प्रोजेक्ट आहे, तो कुठल्याही क्षेत्रातला असेल, हा प्रोजेक्ट करण्यासाठी जर का मी पूर्ण ताकद लावली असेल, मी पूर्ण स्वप्न पाहिलं असेल, तर माझं काहीही बरं वाईट झालं तरी मी त्याला पर्यायी व्यवस्था दिली पाहिजे की तो प्रोजेक्ट टाळता कामा नये. शिवाजी महाराज हे असे चारही बाजूनी नियोजन करून शिवाजी महाराज स्वतःच्या आयुष्यातलं प्रत्येक पाऊल टाकतायत, संयम ठेवतायत, वेळेची वाट बघतायत. तो पुरंदरचा तह जो मी तुम्हाला सांगितला, मगाशी उल्लेख केला पुरंदरच्या तहाचा लॉकडाऊन म्हणून, तुम्हाला सांगू मी पुरंदरचा तह जर सांगितला तर तुम्हाला प्रत्येकाला मनात अशी भावना येईल की आपलं लॉकडाऊन परवडलं असतं. काय होता पुरंदरचा तह? महाराजांनी फक्त 23 किल्ले मोगलांना द्यायचे आणि काही लक्ष ओलांचा मुलूक द्यायचा एवढाच होता का? तर नाही. पुरंदरच्या तहाची इतर अनेक कलम आहेत, त्यातली मोजकी 3 कलम मी तुम्हाला सांगतो, रात्रभर झोपणार नाही तुम्ही. शिवाजी महाराज म्हणजे स्वाभिमानी होते हे तर सगळ्यांना मान्य आहे, हो की नाही? महाराजांचा स्वाभिमान किती ठिकाणी दिसलेला आहे. आग्र्याच्या दरबारात रामसिंग हमसे भी आगे है कौन खडा आहे, कोणी गर्जना केली आहे? महाराजांनी केली, बरोबर. महाराज म्हणजे स्वाभिमान आणि महाराज म्हणजे या राष्ट्राचा अभिमान आहे, स्वाभिमानी होते. पण बघा पुरंदरच्या तहातल्या एक कलम काय आहे माहिती का? जोपर्यंत पुरंदरचा तह औरंगजेबाच्या दरबारातनं मान्यता प्राप्त आहे, मान्य आहे, तोपर्यंत शिवाजी राजांनी कमरेला तलवार बांधायची नाही. हे एक कलम आहे. महाराजांनी तलवार बांधायची नाही, याच्यापेक्षा वाईट काय असू शकतं या जगात? दुसरी गोष्ट काय, महाराजांनी पुरंदरच्या तहामध्ये, हे बघा या इतिहासातल्या गोष्टी आहेत, या मी बोललो तर याला तुम्ही बदलू शकत ना मी बदलू शकत, हे वास्तव स्वीकारलं पाहिजे. मी जे आहे ते समोर मांडणारं माध्यम आहे. उद्या दुसरं कोणी दुसरं आणखी सांगेल, पण हे कलम आहे, जरी वाईट वाटत असतील. दुसरं कलम काय माहित आहे तुम्हाला? छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांचा नोकर म्हणून चाकरी करायची आणि मोगलांचा दक्षिणेतला सुभेदार जो असेल त्याच्या आज्ञेप्रमाणे वागायचं आणि आदिलशाहच्या विरोधात लढायचं, हे कलम आहे. म्हणजे कोण कुठला औरंगजेब आणि त्याचा कोणतरी एक दक्षिणेत असलेला एक लल्लू पंजू सरदार आणि तो जी आज्ञा देईल त्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी वागायचं, मान्य आहे आपल्याला? पण हे महाराजांना पाळावं लागत होतं, हे महाराजांनी पाळले. आणि ह्याच्या व्यतिरिक्त महाराजांचा मुलगा म्हणजे आपले शंभूराजे यांना औरंगाबादच्या छावणीत ठेवायचं, पोलीस ठेवायचं, ही तर गोष्ट वेगळी. कुठे गेला स्वाभिमान? महाराज केवढे स्वाभिमानी आहेत, पण ह्या अशा पद्धतीनं त्यांनाही अडकावं लागलंय. आणि किती वर्ष? तब्बल 1.5 वर्ष महाराज असेल आणि कोणतरी तो सुभेदार असायचा. पण महाराजांच्या सुदैवा म्हणजे आपल्या स्वराज्याच्या सुदैवाने म्हणा, बादशाचा मुलगा शहाजादाच इकडे होता, त्याच्यात महाराजांचे थोडेसे चांगले संबंध होते म्हणून तो अधिक वाईट वागत नव्हता. पण महाराजांना औरंगजेबासाठी आदिलशहाशी लढाई करावी लागायची. पन्हाळगड जिंकताना नेताजी पालकरांचं त्यांचं भांडण झालं, हे याच गोष्टीमुळे झालं. किती नुकसान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार उपसायची नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा मोगलांच्या छावणीत राहणार आणि ह्याच्या व्यतिरिक्त बादशाचा कोण कुठला मामुली सरदार शिवाजी महाराजांना आज्ञा देणार आणि त्या पद्धतीनं वागायचं. ह्याच्यापेक्षा लॉकडाऊन चांगलं होतं. महाराष्ट्रानं ही अशी परिस्थिती पाहिली आहे, सह्याद्रीनं पाहिली आहे, या दऱ्याखोऱ्यांनी पाहिली, या 12 मावळानं पाहिली, या 36 नेऱ्यानं पाहिली, या झाडाझुडपांनी पाहिलेली आहे. पण यातनं सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज बाहेर पडले. पुरंदरच्या तहाच्या बेड्या उखडून फेकल्या 2.5 वर्षांनी आणि त्याच्या शुभशकुनाचा नारा माझ्या सिंहगडावर फुटलेला आहे. तानाजी मालुसरेंनी सिंहगड जिंकला ती सुरुवात. पण तुम्हाला सांगू महाराज कोण आहेत? महाराज फिनिक्स पक्षापेक्षा सुद्धा पुढचं काहीतरी आपण ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीचं एक तेज आहे. आपल्याला फिनिक्स पक्षाचं उदाहरण दिलं जातं, बरोबर ना? की फिनिक्स पक्षी राखेतून उठतो,
पुन्हा जन्म घेतो. हे आमच्या हॅरी पॉटर चित्रपटात डंबलडोर सरांच्या केबिनला फिनिक्स पक्षी दाखवलाय, बरोबर ना? तर ते फिनिक्स पक्षाची राख झाली की तो त्यातनं पुन्हा जन्म घेतो, पुन्हा भरारी घेतो. किंवा मध्यंतरी फेसबुक व्हॉट्सअपला एक मेसेज फिरत होता की गरुडाचे पंख जडले की तो वर जातो, स्वतःहून ते पंख उपटतो, नख उपटतो आणि पुन्हा ताजा तवाना होऊन काही वर्षांनी बाहेर पडतो. या सगळ्याच्या पलीकडे माझा राजा आहे. तुम्हाला सांगू, महाराजांनी पुरंदरचा तह आग्र्यावरून सुटून आल्यानंतर सुद्धा पाळलाय. 2.5 वर्ष या यातना सहन केल्या. पण ज्यावेळी महाराज उठले आणि महाराजांनी तलवार उपसली आणि पुन्हा मराठे निघाले, पुन्हा सगळं सैन्य निघालं, पुन्हा पायदळ सुटलं, पुन्हा घोडदळ दौडलं, त्याच्यानंतर गेलेले 23 किल्ले, तो 1.25 लाख हुनांचा मुलूक, हे सगळं महाराजांनी जिंकलं, पुन्हा एकत्र केलं. महाराज पुरंदरचा तह पाळत असताना स्वराज्यात किल्ले होते 13. किती होते? आणि 2.5 वर्ष 13 किल्ल्यांनी काढली. किती वर्ष? आणि पुढच्या ज्यावेळी महाराजांनी तलवार उपसली आणि हर हर महादेवची गर्जना करून महाराज बाहेर पडले, पुढच्या 6 आठवड्यामध्ये, किती? 6 आठवड्यामध्ये स्वराज्यातल्या किल्ल्यांची संख्या होती 178. याला म्हणतात शिवाजी महाराज. लक्षात ठेवा, 2.5 वर्ष 6 आठवडे एवढी रिकव्हरी. हा रिकव्हरी रेट शिवाजी महाराजांचा 350 वर्षापूर्वी आहे. म्हणजे झालेला लॉस कसा भरून काढायचा, त्याच्यासाठी काय पद्धतीने नियोजन लावायचं, हे शिवाजी महाराजांपेक्षा जास्त चांगलं कोणी सांगू शकत नाही, बरं का? म्हणजे मी काय सांगतो, मला सर एक खूप छान वाक्य आता त्या ठिकाणी म्हटलंय की काय राजा आपल्या देशाला मिळाला की ज्याच्यासाठी मरायला लोक तयार होती. मी म्हटलं तेव्हाही होती आणि आजही आहे. मरायला आणि मारायला काय राजा आहे. 350 वर्ष झाली आज. तलवारी गेल्या, बंदुका आल्या, बरोबर? तोफा गेल्या, रणगाडे आले, अंगारखे गेले, आपल्या पद्धतीचे कपडे आले. आता काही फॅशन असे आले की कपडे दिसतच नाही. मी येणाऱ्या जमान्याप्रमाणे राहणारा माणूस आहे. मी टी शर्ट वर जातो व्याख्यानाला सर. कधी कधी मी उलट कायम सांगतो की तरुणांनी येणाऱ्या काळाप्रमाणे राहावं. माझं शिवचरित्र हे मॅक्रोमध्येच 7 समुद्र पार गेलं पाहिजे. तंत्रज्ञानाला महाराजांनी त्यावेळी तंत्रज्ञानाला सोबत घेतलं. लक्षात ठेवा, आपण काय ऑर्थोडॉक्स राहायचं नाही. पण हे सगळं जरी बदललं, कपडे गेले, सगळं गेलं, गडकिल्ल्यांचं महत्व संपलं. गडकिल्ले आता महत्वाचे आहेत, पण ते आपल्या दृष्टीने कशासाठी? इतिहासासाठी. गडकिल्ल्यांचं संरक्षणात्मक महत्व संपलं. ज्या दिवशी विमान हवेत उडालं त्या दिवशी डोंगरांचं महत्व संपलेलं आहे. पण सगळ्या गोष्टी मागे पडल्या तरी शिवाजी राजाचा इतिहास हा आजही दिवसेंदिवस देशाला अधिकाधिक महत्वाचा होत चाललेला आहे. लक्षात ठेवा, एवढं तेज, एवढं तप, एवढं तत्व, एवढी ताकद त्या इतिहासात आहे. काळ बदलला, वेळ बदलली, दिवस बदलले, पिढ्या बदलल्या, कापड बदलली, अन्न, वस्त्र, निवारा या तिन्ही गरजा सुद्धा अद्ययावत झाल्या. पण शिवाजी राजा नावाचं जे वादळ या महाराष्ट्रात घुंगावलं होतं, त्याचं तेज आजही कायम आहे. त्यातनं आजही प्रेरणा कायम मिळते. मी आता एक वाक्य बोललो. महाराज विज्ञानाला धरून चालायचे, बरोबर ना? हे माझंच वाक्य आहे ना आत्ताच. महाराजांनी तंत्रज्ञानाला कायम आपलंसं केलं आणि म्हणून स्वराज्य बळकट बनलं. लक्षात ठेवा, जे जे नवीन, जे जे चांगलं आहे ते स्वीकारायचं, ते स्वीकारार्ह आहे. हे शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी दाखवलंय. मी तुम्हाला एक उदाहरण देतो याचं. महाराजांनी शाहिस्ते खान, अफजल खान, फाजल खान, सिद्दी जोहर, प्युअर ही लोक चुकून काढली, तोडून काढली. आपल्या युद्ध पद्धतीला एक नाव होतं, तुम्हाला माहित आहे काय? गुरिल्ला वॉर. चंद्रशेखर आझादांचे शब्द आहेत, राजगुरूला ओरडलेले आहेत गुरिल्ला वॉरवरनं. तर ते गुरिल्ला वॉर असेल, गनिमी कावा आपण ज्याला म्हणतो. हे सगळं ठीक आहे, हे सगळं एका बाजूला. नाण्याची ही छापा नावाची बाजू आहे असं समजू. काटा काय आहे? हा जो गनिमी कावा आहे ना, हा शिवाजी महाराजांचे पूर्वज सुद्धा करायचे. शहाजीराजे डोंगरात लढायचे, आपले मराठे डोंगरात लढायचे शिवाजी महाराजांच्या आधीपासून. पण गनिमी काव्याचा अतिशय योग्य वापर याची सुरुवात केली शिवाजी महाराजांनी. लक्षात ठेवा. पण आपल्याला डोंगरात लढायची सवय नव्हती असं नाही. हा सिंहगड 900 वर्षापूर्वीचा आहे, शिवाजी महाराजांच्या जन्माआधीचा. तो त्यांच्याही आधी कोणीतरी जिंकलेला आहे.
म्हणजे डोंगरात आपण लढत होतो. मी शहाजीराजांची 4 युद्ध सांगेन की जी डोंगरात लढलेली आहे. म्हणजे गनिमी कावा आम्हाला माहीत होता, आमच्या रक्तात होता. त्याचा योग्य वापर केला शिवाजी महाराजांनी. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जर शिवाजी महाराज तपासायचे असतील ना, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आरमार निर्माण केलं, या आरमाराचा अभ्यास करा. आरमार म्हणजे काय? पाण्यावरचं लढाऊ सैन्य. आजच्या भाषेत नेव्ही असते ना आपली, नौदल. 350 वर्षापूर्वी जसे इथं आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह, बरीदशाह, इमादशाह होते, तसेच समुद्रमार्गे येणारे शत्रू सुद्धा होते. त्यांच्यामध्ये इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रेंच, अरब, सिद्धी, वलंदेज एवढ्या जमाती होत्या. बरं, हा भारत देश म्हणजे काय धर्मशाळा आहे का काय? कुणी यावं राहावं इथं? अहो, धर्मशाळेत लोक राहतात आणि निघून जातात. हे लोक इथं आले, इथंच थांबले आणि तुमची आमची ठासायला सुरुवात केली 350 वर्षापूर्वी. आता हे कॉलेज आहे, त्यात सरांनी मला काही गोष्टी काल सांगितलेल्या आहेत, त्याच्यामुळे मी खास सौरभ तरडे पद्धतीने बोलत नाहीये. पण ही लोक इथंच राहिली. आपण ट्रेकिंगला जाता ना? ट्रेकिंगला गेलं पाहिजे. ट्रेकिंगला जातो, निदान शारीरिक आरोग्य नीट राहण्यासाठी तरी गेलं पाहिजे, सुदृढ पाहिजे. महाराजांचे मावळे, स्वराज्य, हे या असं प्राथमिक गोष्टी तर चालू झाले. तुम्ही सगळे माया वयाचे आहात म्हणून सांगतो की मावळ्यांनी 4 गोष्टी आत्मसात केल्या म्हणून स्वराज्य घडलं. एक म्हणजे देशावरचं प्रेम, दुसरी गोष्ट निष्ठा, ध्येयावर असलेली निष्ठा, तिसरी गोष्ट म्हणजे निर्व्यसनी आणि निरोगी असणं. मावळे सगळे बलवान होते, काटक होते, चपळ होते. म्हणजे एक तुम्ही सांगू का, बाजीप्रभू चित्रपट बघायला वगैरे ठीक आहे सगळी गोष्ट, फक्त 5 मिनिटं हात असा असा फिरवत राहा. काय खांद्याचं शोल्डरचं होतं, फ्रंट शोल्डर, बॅक शोल्डर, रॅपिजेस कसे होऊन जातात ते तुम्हाला कळेल नंतर. पण मग 6-6 तास ते तिथं लढतायत, 1.5 दिवस तिथं पूर्ण लढतायत. ही ताकद असामान्य आहे. एक शिवाजी राजा जर मिठाईच्या पेटाऱ्यातनं काही कोस लांब न्यायचा असेल तर पाठीवर, खांद्यावर तो मिठाईचा पेटारा घेऊन पळणारे ते जी लोक आहेत, त्यांचा काय पद्धतीनं चिवट वृत्ती असेल. पायदळातली माझी लोक त्यावेळी ग्लुकोजन, ग्लुकॉन डी, प्रोटीन पावडर, क्रिएटिन काही मला माहिती आहे सगळं. मी जिम ट्रेनर आहे. मी कायम सांगतो सर, महाराष्ट्रात एकमेव वक्त आहे जो 16 इंच आर्म्स घेऊन स्टेजवर असतो. कायम सांगतो, निरोगी असलं पाहिजे, निर्व्यसनी असलं पाहिजे. हे काही नसताना ते धावायचे. हे पल्ले सोपे नाहीत सर. आज माझा राजगड बांधताना 5,500 फूट उंचीच्या डोंगरावरती ह्या पोडियम एवढ्या शिळा आहेत राजगडच्या बुरुजाच्या. शिळा म्हणजे दगड, कसे उचलून ठेवलेत वर. माझा तानाजीराव ज्यावेळी कडा चढून जातो आणि लढतो, तो लढायला काही रोपवेने उतरला नाही ना. कडा चढून, डोंगर चढून गेल्यानंतर तो पुढचे 3.5 तास लढतोय आणि शत्रूंना मारतोय. कुठून आली ही ताकद? हे निर्व्यसनीपणा. निर्व्यसनी होते, निरोगी होते, काटक होते, चपळ होते. क्षणात इथनं पुढचा पल्ला गाठायचे. महाराजांच्या घोडदळापेक्षा पायदळ जास्त स्ट्रॉंग होतं आधीच्या काळामध्ये. ती कुठनं? आमच्याकडे घोडे आणायला सुद्धा पैसे नव्हते त्यावेळी. सुरत लुटले आम्ही 2 वेळा. पण हे तरुणांनी हे लक्षात घ्यावं शिवचरित्रात. मी कायम सांगतो की अफजल खानाचा कोथा वगैरे वेळ आल्यावर काढायचाच आहे आपल्याला, पण व्यायाम केला पाहिजे, निर्व्यसनी राहिलं पाहिजे. हे सगळं शिवचरित्रात. आणि हे चालू कुठनं झालं? हे आरमारापासून चालू झालं की हे सगळं आम्हाला येत होतं. पण आरमाराचं काय? एवढे सगळ्या शत्रूंना तोंड द्यायचं समुद्रमार्गे आलेल्या, तर काहीतरी निर्माण केलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी निरीक्षण केलं, अभ्यास केला. आमचे तुकाराम महाराज म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायस, कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यास पाहिजे कुठल्याही गोष्टीचा. केवळ शालेय अभ्यास, महाविद्यालयीन अभ्यास म्हणजे अभ्यास नव्हे. दुनियादारीचं ज्ञान पाहिजे. जगामध्ये काय चाललंय याच्याशी संलग्न राहिलं पाहिजे. नाहीतर 4 खोल्यात राहतो आणि अरे तुला मारामारी कळते का? हो, मी कशात पाहिले? 300 मध्ये पाहिले, सिल्वेस्टर स्टॅलोनच्या पिक्चरमध्ये. आणि रस्त्यावर जर वाहतूक पोलिसांनी पकडलं किंवा 4 शेजारनं जाणारे गवड्याने पकडलं तर थरथर थरथर कापतात. 2 देता आल्या पाहिजे, 2 घेता आल्या पाहिजे, सगळं पाहिजे सर अंगात. रगेल पाहिजे. आपण मराठी माणसं राकट आहोत, रासवट आहोत, रानटी आहोत, रगेल आहोत. ह्या सगळ्या गुणांना एकत्र करूनच रुद्रावतारी शिवाजी राजांनी स्वराज्य निर्माण केलंय. आपण त्यांचे वंशज आहोत, लक्षात ठेवा. तर हे निरीक्षण शिवाजी महाराजांनी अभ्यास केला की सगळे हे लोक येतात
हे समुद्र मार्गे येतात आणि यांना विरोध कोण करतं? कोणी करत नाही. बरं, या देशात जहाज आहेत, पण ती कसली आहेत? तर मक्का मदिनेच्या यात्रेकरूंची जहाज आहे जी इथनं अरबस्तानात जातात. बरं, या देशाला समुद्र किनाऱ्यावर फिरणारे होड्या आहेत, पण त्या कसल्या आहेत? मच्छीमारीच्या होड्या आहेत, व्यापाऱ्यांच्या होड्या आहेत. अरे मग समुद्र मार्गे येणाऱ्या इंग्रजांवर जर की तोफेचा गोळा डागायचा असेल तर जहाज कुठे आहे अद्ययावत? नौका कुठे आहेत? नावा कुठे आहेत? अरे मग हे कोण करणार? शिवाजी महाराज म्हटले हे मी करीन. आणि महाराजांनी आरमार निर्माण करायला सुरुवात केली. हे कल्याण भिवंडी आहे ना, यातल्या कल्याण जवळ दुर्गाडी नावाचा किल्ला आहे. ती खाडी तिथपर्यंत आतमध्ये आली. त्या दुर्गाडीच्या पायथ्याला शिवाजी महाराजांनी आरमार उभं करायला सुरुवात केली. या हिंदू धर्मामध्ये त्यावेळी समुद्राटनाला बंदी होती. महाराज म्हटले आमचे ग्रंथ हे पूजनीय आहे, पण आत्ताच्या काळात त्यातल्या काही गोष्टी आचरणात आणल्या तर देशाचं वाटोळं होईल. महाराजांनी धर्माचं रक्षण केलं, देवाचं रक्षण केलं, पण त्याच्या बरोबर तंत्रज्ञानाची अद्ययावतेची जोड घेतली. ते सगळं बाजूला ठेवलं आणि आरमार निर्माण केलं, लढाऊ युद्धनौका तयार केल्या आणि शिवाजी महाराजांनी या देशाचं पहिलं नौदल उभं केलं. तुम्हाला सांगायला आज एक गोष्ट अभिमानाने सांगतो. माझं भाषण संपलं आणि लवकर संपणार आहे, कुणाला कंटाळा येणार नाही, काही नाही. सर, माझं कॉलेजच सदाशिव पेठेत होतं, त्यामुळे कुठं थांबायचं कधी हे मला चांगलं माहिती आहे. पण भाषण संपलं की प्रत्येकाकडे मोबाईल आहे. इथं चांगली रेंज आहे, मी आल्यापासून बघतोय. तर गुगलला जायचं आणि मी सांगतो ते शब्द टाकायचे, किंवा तुझ्याकडे आता नेट आहे ना, आत्ता मी सांगतो ते शब्द टाक आणि काय उत्तर येतं ते त्यांना सांग. महाराजांनी जे आरमार निर्माण केलं ना, त्या आरमाराचं महत्त्व काय आहे? तिथं गुगलला असं टाक, फादर ऑफ इंडियन नेव्ही. काय उत्तर आलंय मोठ्याने सांग. हे कर्तृत्व आहे, लक्षात ठेवा. गुगलला जर टाकलं फादर ऑफ इंडियन नेव्ही तर तुम्हाला उत्तर येतं छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय नौदलाचा जनक ज्याला म्हटलं जातं. बरं, यात एक गंमत आहे, एवढी सांगतो आणि आपली रजा घेतो. शिवाजी महाराजांना आरमार निर्माण करायचं. बरं, एक नवीन प्रोजेक्ट, तर नवीन प्रोजेक्ट निर्माण करायचा आहे, तर आपल्याकडे त्याच्यासाठी काय त्यातलं ज्ञान आहे का? तर बिलकुल नाही. अहो, लढाऊ जहाजं कशी करायची आमच्या देशालाच माहीत नाही, महाराजांना काय माहीत असणार आहे? मग त्या प्रोजेक्टमधलं मला ज्ञान नाही, तर मला कुणाचा तरी आधार घ्यावा लागणार आहे. तर महाराजांनी एक गंमत केली. माझा राजा विलक्षण बुद्धिमत्तेचा द्योतक का आहे याचं हे उदाहरण आहे. हे तुम्हाला कुठल्या शालेय पुस्तकात सांगितलं जाणार नाही, म्हणून हे असं सांगावं लागतं. तर आता आरमार कुणाचं स्ट्रॉंग आहे? इंग्रजांचं. पण इंग्रज काय शिवाजी राजाला मदत करतील का? तर नाही करणार. पोर्तुगीजांचे 2 इंजिनियर महाराजांनी बोलवले त्यावेळेस. हे इंजिनिअरिंग कॉलेज आहे ना, तर ते इंजिनियर त्यावेळेचे जे होते करणारे जहाज, त्यांना भरपूर पैसे दिले आणि 2 अधिकारी ते इंजिनियर बोलवून घेतले आणि दुर्गाडीजवळ ठेवले. नवीन प्रोजेक्ट आहे, प्रचंड पैसा लावलाय. त्या जहाजांसाठी नवीन साहित्य जे मागवलेलं आहे, ती लाकडं मागवली, ती कर्नाटकातनं मागवली आहे. त्या म्हणजे आता आपण आजच्या आर्थिक भाषेत बोलू जरा. त्याच्या ट्रॅव्हलिंगचा खर्च आला, त्या लाकडांचा खर्च आला, ते इंजिनियर तिथं आहेत त्यांचं मानधन आलं, त्याच्यानंतर तिथं जे कारागीर राहतील त्या कारागिरांचं मानधन आलं, त्याच्यानंतर त्या ठिकाणी अन्नधान्य त्यांचं आलं, त्यांची रोजीरोटी आली. आणि या सगळ्याच्या व्यतिरिक्त ती जी फॅक्टरी तिथं चालू होणार आहे त्या फॅक्टरीवर कोणी हल्ला करू नये म्हणून ठेवलेलं जे प्रोटेक्शन आहे, तिथं मायना भंडारीला सारखा फिरता ठेवला होता, त्यांचा सगळ्यांचा खर्च आला. म्हणजे स्वराज्याचा किती पैसा, किती मोठी अमाऊंट एका प्रोजेक्टवर लागले, लक्षात घ्या. बरोबर आहे? हे आजच्या भाषेत मी तुम्हाला समजवलं. हे 2 अधिकारी आपल्या लोकांना जहाज करायला शिकवायला लागले. प्रचंड लोक होती, पण महाराजांनी 40 लोक त्यांच्या हाताखाली वेगळी ठेवली होती, जी हे यांच्यावर नजर ठेवून असायचे, सगळं करायचे. आणि एक दिवस काय झालं, हे सगळं बनत असताना अचानक गोव्याच्या पोर्तुगीजांनी स्वतःच्या देशात कळवलं की आपले 2 कारागीर शिवाजीला आरमार निर्माण करण्यासाठी मदत करतात. तातडीनं पोर्तुगालवरनं एक पत्र आलं. त्या पत्रामध्ये असं वाक्य लिहिलं होतं, सर, की शिवाजीला मदत करणाऱ्या त्या 2 लोकांवरती देशद्रोहाचा खटला भरा. म्हणजे पोर्तुगाल देशाचा. शिवाजी डोंगरावरती आहे
तर त्याने 2 सत्तांना घाम फोडलाय. तो पाण्यावर आला तर तुमची माझी जहाजं तिकडे येणं बंद होईल. हे स्पष्ट संकेत पोर्तुगाल देशातल्या गव्हर्नरनी दिले होते. ते पत्र आल्या आल्या गोव्याच्या पोर्तुगीजांनी या 2 इंजिनियर जे होते त्यांच्यावर वॉरंट काढलं, त्यांना बोलवून घेतलं. रात्र होती सरकार आणि रात्रीत हे दोघं गायब झाले. एवढा पैसा लावलाय त्या प्रोजेक्टवर आणि रात्रीत त्याची माणसं गायब झाली. हाहाकार उडाला. महाराजांकडे बातमी आली. महाराज राजगडावर होते. तातडीनं घोड्याला त्या ठिकाणी टाच मारून निघाले आणि तिथे गेले. सगळेजण कारागीर शांत बसले. ती लाकडं ठेवले. हो करायचं काय याचं? हे आता दुसरीकडे पण उपयोगी पडणार नाही कुठं. काय लाकडाच्या काही तलवारी बनवायच्या आहेत का ढाली बनवायच्या आहेत? महाराज शांत होते. त्यांचं वर्णन आहे ना, धीर उदार गंभीर शूर क्रियेसी तत्पर सावधपणे नृपवर तुच्छ केले. या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा करणे. त्यातला जो शब्द आहे धीर उदार गंभीर, तो तिथे लक्षात आला. महाराज गंभीर शांत उभे होते. महाराज म्हणाले कुणीही काळजी करायची नाही, आपलं आरमार बांधून होईल. तुम्ही शांत बसा, तुम्ही कामं करा तुमची. कसं होईल ते काय परत येणार आहेत? तर ते जे 40 लोक होते ना, मी मगाशी सांगितलं 40 लोक ठेवली ती, त्या सगळ्यांना महाराजांनी बोलवलं. महाराज म्हटले काय होईल का नाही? ती लोक म्हणाली महाराज निश्चिंत राहा, आरमार बांधून होईल, काळजी करू नका. का? तर त्या 40 लोकांनी काय केलं होतं माहितीये? महाराजांच्या सांगण्यानुसार रोज रात्री ते 2 इंजिनियर झोपले की त्यांचे सगळे कागद काढायचे आणि स्वतःकडे लिहून ठेवायचे. त्यांचे सगळे मॅप्स काढायचे. म्हणजे जसं झेरॉक्स काढतात त्या पद्धतीनं या 40 लोकांनी जहाजं कशी बनवतात, युद्धनौका कशा बनवतात याचा जो त्या ठिकाणी आलेख होता तो सगळ्याच्या सगळा स्वतःकडे उतरवून ठेवला होता. ते कागद महाराजांना दाखवले आणि महाराजांना म्हटले महाराज आम्हाला वेळ द्या, आम्ही आरमार पूर्ण करतो. ठाणं हलवलं, संगमेश्वरला नेलं रत्नागिरीच्या आणि त्याच्यानंतर या 40 लोकांनी कुठल्याही परदेशी माणसाच्या मदतीला न घेता स्वतःच्या जीवावर महाराजांची पहिली युद्धनौका तयार केली आणि आरमाराच्या निर्मितीला सुरुवात झाली. याला म्हणतात जिद्द. ही शिवाजी महाराजांनी दिलेली. महाराजांना माहित आहे की हे पोर्तुगीज अवलाद कधी ना कधीतरी दगा करेल. मग दूरदृष्टी म्हणतात, जाणता राजा म्हणतात. ते याला जाण आहे, या राज्यकारणातली जाण आहे, राज्यशास्त्रातली जाण आहे. हे असे महाराज आहेत. प्रोजेक्ट आणला नाही, प्रोजेक्ट पुढे इतका मोठा झाला. सर आपल्याकडे फक्त मासेमारीच्या नौका होत्या. महाराजांनी जे आरमार निर्माण केलं ना त्याच्यामध्ये गुराबा निर्माण केल्या. गुराब नावाचं एक मोठं गलबत निर्माण केली. गुराब गलबत पाल निर्माण केलं. पाल म्हणजे इंग्रजांच्या पद्धतीचं एक मोठं जहाज. हे तुम्ही कधी नेटला टाकून बघू शकता. मराठ्यांच्या आरमारवरची पुस्तकं आहेत. म्हणजे काहीच नसताना आम्ही विश्व निर्माण करू शकतो, पण त्याच्यासाठी शिवाजी राजा असावा लागतो. आणि त्या शिवाजी राजाची प्रेरणा तुमच्या माझ्या पूर्वपुण्याईनं आपल्या देशाला मिळालेली आहे, आपल्या मातीला मिळालेली आहे. तर जगात आणि आपल्या देशावर, आपल्या समाजावर, आपल्या राष्ट्रावर, आपल्या भाषेवरती, आपल्या संस्कृतीवरती अनेक संकट येतील. आरोग्याची येतील, कुठली येतील, घातक येतील, विघातक येतील. पण तरीसुद्धा आज आपण त्याच्या विरुद्ध ठामपणे जगू शकतो, कारण आपल्या पाठीशी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे. मी तुम्हाला जहाज बांधणीचं उदाहरण दिलं. तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी आहात. माझा इंजिनिअरिंगशी काही संबंध नाही, माझा तो प्रांत नाही, मी मराठीचा विद्यार्थी आहे. पण बांधकाम हे तुमच्या क्षेत्राशी आहे ना संलग्न. या बांधकामातलं मी तुम्हाला शेवटचं सांगतो शिवाजी महाराजांचं, की शिवाजी महाराज कंटाळा आलाय कुणाला? कारण मी तुमच्यासाठी 1.5 तास थांबलो होतो 11ला येऊन. तुम्ही निदान 10 मिनिटं थोडं अजून थांबलात तर बरं होईल. मला माहिती आहे कंटाळा कुणाला येणार नाही, कारण ते बाकी वक्त्यांसारखं सर मी नाही ते शबनम बॅग लावून येऊन आडवं भांगण बिन येऊन चालू व्हायचं, तसल्या गोष्टी नाही. कॉलेज आहे सर, मला आवडतं हे सगळं. आणि हे उदाहरण देतो इंजिनिअरिंग म्हणून. महाराज कुठल्या इंजिनिअरिंग कॉलेजला शिकले होते का? नव्हते. पण महाराजांचं बांधकाम व्यवस्थापन जे होतं त्याच्यामध्ये राजगडापासून अनेक किल्ले महाराजांनी बांधले, त्याची उदाहरणं देतात आजही. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. महाराजांनी कुर्टे नावाचं बेट पाहिलं. त्या कुर्टे बेटावरती एक किल्ला उभा केला, त्याचं नाव सिंधुदुर्ग, महाराजांची सागरी राजधानी. पण तो बांधताना महाराजांनी जो अभिनव प्रयोग केला ना, तो प्रयोग प्रत्येकाने लक्षात ठेवा. की मी एक वाक्य बोललोय,
महाराज नाविन्याचा स्वीकार करायचे, महाराज तंत्रज्ञानाचा स्वीकार करायचे आणि पुढे जायचे. अद्ययावत होतं आमचं सैन्य. उगाचच काहीतरी 350 वर्षापूर्वीचं आहे म्हणून आहे त्या रूढी परंपरा पाळत त्या जपल्या, पण नवीन सुद्धा स्वीकारल्या. महाराजांनी काय केलं, पूर्वी बांधकाम करताना 2 दगडांच्या मध्ये चुना ओतला जायचा. आजही अनेक किल्ले असे आहेत, मी तुम्हाला दाखवू शकतो. सिंहगडाचं बांधकाम चुन्यातलं आहे. महाराज म्हटले माझी सागरी राजधानी बांधताय ना तर अशी नाही बांधायची, त्याच्यासाठी काहीतरी असं मजबूत रसायन त्याच्यात ओतायचं की ह्या सागरी किल्ल्यावर केवळ इंग्रजांच्या पोर्तुगीजांच्या तोफांचा मारा नाही होणार, समुद्राच्या पाण्याचा सुद्धा मारा होणार आहे. त्याचं मूळ घट्ट राहिलं पाहिजे, त्याचं बांधकाम घट्ट राहिलं पाहिजे. समुद्र किनाऱ्यावरची खारी हवा, तो एक वेगळा पद्धतीचा वारा, तो जो असतो खारा वारा ज्याला म्हणतात. तुम्ही बघा तामिनी घाट ओलांडला, गगनबावडा ओलांडला की आपल्याला प्रचंड घाम यायला सुरुवात होतं, उकडायला सुरुवात होतं. टेम्परेचर पुण्यात जास्त असतं पण खाली त्रास जास्त होतो, की खाली वारा समुद्रामुळे आहे. तो वारा या सगळ्यापासून माझं जे स्ट्रक्चर आहे हे मजबूत राहिलं पाहिजे. तर काय करायचं, महाराजांनी एक नवीन प्रयोग केला. शिस नावाचा धातू आणला, प्रचंड पैसे त्याच्यासाठी खर्च केले. सुरत लुटली होती ना, त्या सुरतेचा सगळा पैसा सिंधुदुर्गच्या बांधकामावर ओतलाय महाराजांनी. तो स्वतःसाठी राजगडच्या दौलत खजिन्यात नाही ठेवला. शिस नावाचा धातू आणला, तो वितळवला. शिस नावाचा धातू वितळवला, शंख शिंपले आणले, त्याचा चुरळा केला आणि शंख शिंपल्यांचं जे पीठ झालं ते त्या शिस नावाच्या धातूच्या वितळवलेल्या त्या रसायनात टाकलं आणि त्याच्यामध्ये बांधकाम केलं. म्हणजे 2 दगडांच्या जागी चुना टाकायचा, त्याच्याऐवजी हे द्रव्य ओतलं, शिस नावाचा धातू ओतला. आज 350 वर्ष झाली मित्रांनो. सिंधुदुर्गला जाऊन बघा, पोर्तुगीजांनी, सिद्धींनी, इंग्रजांनी अनेक तोफा डागल्या, लाटा तर किती येऊन धडकल्या, पण सिंधुदुर्गच्या तटबंदीच्या बांधकामातला एकही चिरा अद्याप ढासळलेला नाही. याला म्हणतात काम, याला म्हणतात राष्ट्राचं काम. हे शिवाजी महाराजांनी केलं. अशा पद्धतीनं महाराजांकडनं मी कायम सांगतो, ते कोहिनूर फिनूर हिरे आहेत ना, हे सगळे फिके. खरा कोहिनूर हिरा माझा छत्रपती शिवाजी राजा आहे, संभाजी राजा आहे, तानाजी आहे, येसाजी आहे, मुरारबाजी आहेत, बाजी आहेत, प्रतापराव आहेत, हंबीरराव आहेत. ही सगळी कोहिनूर हिरे आहेत. आणि हिऱ्यांना पैलू असतात. तुम्ही त्या पैलूंकडे कुठल्याही बाजूने पाहिलं तरी ते तुम्हाला चमकताना दिसतात. तसं शिवाजी महाराजांच्या आयुष्याचा तुम्ही मला कुठलाही प्रसंग सांगा, मी त्या प्रसंगातनं कुठली प्रेरणा घ्यायची ते सांगेन. असं शिवाजी महाराजांचं आयुष्य आहे. आणि ह्या शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण, प्रत्येक कण हा एकत्र झाला, पुण्याही उफाळून आली आणि 32 मन सोन्याचं सुवर्ण सिंहासन उभं राहिलं. म्हणजे काय झालं, एक स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न पूर्ण सुद्धा केलं. त्यामुळे आयुष्यात जर ध्येय बाळगायचं तर शिवाजी महाराजांप्रमाणे बाळगा. कितीही संकट आली तरी त्यावर मात करायला शिका, संयम ठेवायला शिका. महाराजांनी आर्थिक नियोजन उत्तम पद्धतीने स्वराज्याचं लावलेलं होतं, ते शिका. मावळे निर्व्यसनी होते, निरोगी होते, व्यायाम करायचे, बलवान होते. तरुण जेवढे बलवान तेवढं राष्ट्र बलवान. जगातलं कुठलंही, बरं का. त्यामुळे तरुणांनी मुळात शिवचरित्रात हे शिकावं आणि अशा पद्धतीचे चांगले कार्यक्रम वेळोवेळी आयोजित करा. समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे एक स्थान आहे ते तुमच्या माझ्या वागण्यातनं प्रेझेंट होत असतं, लक्षात ठेवा. परदेशी लोक आपल्याला कायम हा भारतातला आहे हे म्हणून बघतात, पण ज्यावेळी महाराष्ट्र ही ओळख येते ना त्यावेळी शिवाजी महाराजांशी तुम्हाला जोडलं जातं. तुम्ही बाहेर देशात कुठे जा, मी 4 देश फिरून आलेलो आहे. ज्यावेळी तुम्ही बाहेर जाता त्यावेळी महाराष्ट्र सांगितल्यावर तुम्ही शिवाजी राजा ही तुमची पहिली ओळख असते आज सुद्धा. त्यामुळे आपल्या वागण्यातनं शिवाजी राजा प्रेझेंट होतो, त्या पद्धतीनं आपल्याला वागता आलं पाहिजे. भारत मातेचे पांग छत्रपती शिवाजी महाराजांनी फेडले, तसे आपल्याला फेडता आले पाहिजे. एका मोठ्या संकटातनं देश तुम्ही मी पुढे आलोय, पुन्हा असं संकट आलं तर त्याच्या विरुद्ध लढायचं कसं याची ताकद शिवचरित्रातनं मिळते. शिवचरित्र वाचा आणि जगायचं तर भारत मातेसाठी राष्ट्राचं काम करायचं. जे जे स्वप्न बाळगू ते ते देशाच्या उपयोगी कसं पडेल याची प्रेरणा ठेवा. भारत मातेला वंदन करा आणि कायम देशासाठी जगा. त्वं हि दुर्गा दश प्रहरण धारिणी कमला कमलदल विहारिणी वाणी विद्यादायिनी नमामि त्वां नमामि कमलाम अमलाम अतुलाम सुजलाम सुफलाम श्यामलाम सरलाम. असं हिचं वर्णन केलंय. ती भारत माता तुमची माझी आई आहे. आज इथे 4 भगिनी आहेत. मला त्यांचा फार अभिमान वाटला की कॉलेजमध्ये इतरही मुले असतील पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमासाठी त्या येऊन थांबल्या. एकदा त्या चौघींसाठी आपण सगळ्यांनी कारण त्या मुली आहेत म्हणून मी टाळ्या वाजवायला सांगितल्या असं काही नाही.
पण त्या चौघी थांबल्या आहेत आणि मुळात या देशातली स्त्री ही जगली आहे, तीच छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जगली आहे, लक्षात ठेवा. माझं गाव मी पुण्याचाच आहे, पण आम्ही करडे जिथले आहोत ते सर म्हसाळा नावाचं गाव आहे, बरोबर जंजिऱ्याच्या समोर. आम्हाला माहिती आहे आमच्या गावात अजूनही अशी अनेक कुटुंब आहेत सर की आठवड्यातनं 2 आठवड्यातनं सिद्धीचे सरदार यायचे आणि घराघरात जी बाई असेल तिला उचलून घेऊन जायचे, तिच्या हातपाय बांधले जायचे आणि अरबस्थानात नेऊन वेश्यांच्या बाजारात तिची विक्री केली जायची. अशी अनेक घरं आजही आहेत की ज्यांनी हे भोगलंय. पण एक शिवाजी राजाचा जन्म झाला 1644 साली शिवाजी महाराजांनी शपथ घेतली. आज 2022 साल चालू आहे. 2022 सालापर्यंत आजही म्हसाळा, मुरुड, अलिबाग, श्रीवर्धन, रोहा, तळा या कुठल्याही गावात आजपर्यंत शिवाजी महाराजांच्या नंतर अशी स्त्रीची अब्रूचे दिंडवडे काढण्याचं काम झालं नाही. याचं कारण शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य. आणि तुम्ही इथं बसलात ते सर स्त्री दाक्षिण्य वगैरे शब्द आलेत ना आत्ता, की कुठल्याही गावामध्ये पहिल्यांदा स्त्रीला घ्या किंवा अर्धा वाटा त्याला द्या वगैरे, हे सगळं प्रशासकीय बोलण्यात, राजकारणी बोलण्यामध्ये, समाजाच्या बोलण्यामध्ये हे सगळं ठीक आहे. पण मी कायम सांगतो सर की आमच्या देशात हे हजारो वर्षापूर्वीपासून आहे आणि आमच्या देशालाच म्हणताना भारत माता म्हणतात, लक्षात ठेवा. आम्ही या देशालाच आई मानलेलं आहे. आणि जगाच्या पाठीवर किती देश आहेत तुम्ही काढा, पण भारत हा एकमेव देश असा आहे माझ्या भगिनींनो की जिथं स्त्रीचा उत्सव म्हणून नवरात्र 9 दिवस साजरं केलं जातं. एवढं आमच्या याच्या स्त्रीला महत्व आहे. म्हणून एका आई जिजाऊच्या पोटी शिवबा जन्माला आला. मी कायम सांगतो हिंदवी स्वराज्य हे स्त्रीने पाहिलेलं स्वप्न आहे आणि तिने त्या पद्धतीनं संस्कार केले. त्या संस्कारातनं छत्रपती शिवाजी महाराज उठले आणि त्यांनी ही आदिलशाहीची, मुघलांची लंका जाळून टाकली आणि हजारो सीतांचं रक्षण त्यावेळी या ठिकाणी केलं. त्या आईचा म्हणजे कुठल्याही मुलाची आई त्याचं वाईट व्हावं असं चिंतत नाही. म्हणून आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धावा आणि भारत मातेला अभिमान वाटेल अशा पद्धतीची पिढी आपल्यातनं बनवूया आणि भारत मातेला वंदन करूया. कोटी कोटी कंठ कलकल निनाद कराले, कोटी कोटी भुजैदता खर करवाले, अबला केनवा एतबले, बहुबल धारणी नमामि तरणी रिपुदल वारणी मातरम. तुम्ही विद्या, तुम्ही धर्म, तुम्ही ऋणी, तुम्ही मर्म, त्वम ही प्राण शरीरे, बाहुते तुम्ही मा शक्ती, हृदये तुम्ही मा भक्ती, तोमारी प्रतिमा गडी मंदिरे मंदिरे मातरम. त्वम ही दुर्गा दश प्रहरण धारणी, कमला कमलदल विहारिणी, वाणी विद्या दायिनी, नमामि त्वाम नमामि कमलाम अमलाम अतुलाम सुजलाम सुफलाम श्यामलाम सरलाम सुष्मिताम भूषिताम धरणी भरणी मातरम. वंदे मातरम, वंदे मातरम. अतिशय सुंदर असं व्याख्यान या ठिकाणी सौरभ करडे सर यांनी दिलं आहे. मला वाटतं सगळ्यांच्याच अंगावर काटा आला असेल या ठिकाणी. नक्की काटा आला का अंगावर? या ठिकाणी मी पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. आज आपण नॅशनल डेची सुरुवात फार सुंदर झालेली आहे. की एक आपण आपलं जे मूल्यवत म्हणू शकतो, जे आपलं मोटिवेशनल पर्सन जो आहे त्यांच्या आज आपण क्वालिटीजबद्दल आज आपण शिकलेलो आहे. आजकाल महाराजांचे फक्त पोशाख, त्यांचं राहणीमान यालाच कॉपी केलं जातं, पण त्यांच्या ज्या क्वालिटीज आहेत त्याला काही प्रमाणात आपण इग्नोर करतो. तर आजची जी गरज आहे ती महाराजांच्या क्वालिटीजला फॉलो करायची गरज आहे आणि सरांनी त्या बाबतीत फार सुंदर आपल्याला सांगितलेल्या आहेत गोष्टी. तर आय होप की सगळे याला फॉलो करतो. थँक्यू. आणि सर फार सुंदर थँक्यू. साळवी सर तुम्ही सुद्धा 2 शब्द बोला. थँक्यू. सौरभ सर आल्याबद्दल त्यांचं खरंच अभिनंदन. ओके. आणि अस्तित्व टीम खरं तर 2 वर्षांनी आपण भेटतोय. ॲक्च्युली प्रोग्राम घ्यायचा असं काही ठरलेलं नव्हतं. अचानक मुलं माझ्याकडे आले आणि सर अस्तित्वाच्या अंडर आपण काहीतरी घेऊया. तर असं काही प्लॅनिंग नव्हतं.
मुलांनी सांगितलं की आपण एक व्याख्यान ठेवूया. तर व्याख्याते कोण बोलवायचे हे काही डिसाईड नव्हतं, काही ठरलेलं नव्हतं. तर सौरभ सरांशी कॉन्टॅक्ट केला मुलांनी, आणि त्यांनी जो प्रतिसाद दिला त्याबद्दल खरंच थँक्यू सर. ओके. आणि इथून पुढे आपण अस्तित्वाच्या अंडर असेच प्रोग्राम घेऊया भविष्यातही. ठीक आहे. तर तुमचा प्रतिसाद असाच मिळावा. थँक्यू. माननीय सौरभ सर, पाटील सर, साळवे सर, की शिवाजी महाराज काय होते आणि काय तंत्रज्ञान वापरलं, या गोष्टीचं या लहान कीर्तिवान म्हणायला पाहिजे. अगदी बुद्धिमत्तेचा जो वापर आहे त्यांनी थोडक्यात म्हणजे विद्यार्थी जीवनातून त्यांनी तुमच्यापुढं मांडलं. मला खूप अभिमान वाटला सर. तुम्ही मगाशी एक व्याख्या सांगितली पंढरपूर. मी थोडाही त्यातला भावनिक वारकरी संप्रदायामध्ये थोडं बघत असतो, पण अशा या लहान सरांचं मी मनापासून आभार मानतो. विद्यार्थीसुद्धा आज ट्रेडिशनल डेमध्ये खूप उत्साही आहेत. त्यांनाही त्या निमित्त सरांनी थोडेसे प्रबोधन केलं की संयम आणि शांत या दोन गोष्टीचा त्यांनी अगदी थोडक्यात इंजिनिअरिंगमध्ये शिकताना सुद्धा संयम आणि शांततेने जर कामं केली की तर मला वाटतं बी चांगल्या पद्धतीने होते. सरांचा मी परत पुनश्च आभार आहे की असे मला वाटतं व्याख्यान अजून पुढे घेत राहावं, अजून थोडं सरांना उत्साह वाढेल असं काम होईल. धन्यवाद सर, धन्यवाद. थँक्यू सर. या ठिकाणी मला दोन गोष्टी सर मेकॅनिकल डिपार्टमेंटसाठी बोलायच्या आहेत. सर आपलं डिपार्टमेंट असं नाही सर, डिपार्टमेंटला तुम्ही कधीही सांगा उद्या आपला हा कार्यक्रम घ्यायचा आहे किंवा परवा आपलं काय ते करायचं आहे, तर आपली पोरं किंवा पोरी अशा की कधी नाही म्हणणार नाही सर. तुम्ही त्यांना रात्री 9 वाजता सांगा उद्या 10 वाजता आपलं सगळं कार्यक्रम व्हायचा आहे, सगळे म्हणजे चला आपण रेडी. काय करायचं तुम्ही तेवढं फक्त सांगा. या ठिकाणी आपल्या सेकंड इयरचे सुद्धा काही स्टुडंट आहेत, त्यांच्यासोबत आम्ही काही क्लब्स मार्फत त्यांच्यासोबत जॉईन झालो होतो. त्यांची आमची एवढी कष्टन झाली की आज ती पोरं आम्हाला पुढं सोबत एकटं सोडत नाही. त्यांना आम्ही म्हटलं ना सरांकडे जायचे, चला आम्ही पण येतो. मेकॅनिकल सर मी अख्ख्या कॉलेजमध्ये मी सगळ्या डिपार्टमेंटमध्ये फिरतो. पाटील सर तुम्हाला सुद्धा माहिती फर्स्ट इयरपासून सगळ्या डिपार्टमेंटचं नाव घेत नाही, पण सर आपली डिपार्टमेंट अशी स्पेशल डिपार्टमेंट आहे सर, माहिती नाही. पण आधीची मुलं पण मला सांगतात की मेकॅनिकलचं एक असं परंपरा आहे की मुलांना तुम्ही कधीही काही सांगा, मुलं तुम्हाला कधी एकटं सोडणार नाही. की मुलं तुम्हाला असं काय सांगितलं बाबा, तुम्ही आज म्हटलं बाबा आपलं उद्या हे करायचं आहे, की मुलं तुम्हाला नाही हा शब्द कधी मुलाच्या तोंड येणार नाही. तेव्हा मेकॅनिकल डिपार्टमेंट मी असं म्हणतो की आपलं एक छोटंसं स्वराज्य आहे मेस्कोचं मेकॅनिकल. आणि असाच प्रतिसाद सगळ्या मुलांनी द्यावा ही नम्रतेची विनंती. आणि पुढे येणाऱ्या काळात मेस्को अस्तित्वाच्या खाली आपण असे नॉन टेक्निकल इव्हेंट्स घेऊ. पुढचं आपलं बीचं वर्ष आता एसीचे स्टुडंट टीला येतील, त्यानंतर आपण त्यांनाही गाईड करू चांगल्या पद्धतीने आणि चांगले असे मोठे इव्हेंट करू. धन्यवाद. या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करत आहे.